पुन्हा जिथं तुम्ही ठेवणार आहात त्या ठिकाणी चिमूट अक्षरा ठेवून त्याच्यावरती त्या देवता स्थापन कराव्यात. मग तुम्ही तुमच्याकडे जर चंदन असेल जे आपण घासतो पूर्वी सहाणीवरती, ते स्वतः चंदन घासून तयार केलं तर ते जास्ती प्रभावी आहे. कारण आजकाल मार्केटला ही जी चंदनं मिळतात त्यात थोडं केमिकल असतं. ठीक आहे, हरकत नाही. ते नसेल शक्य तर चंदनाची पावडर मिळते, ती ओली करून त्या देवतांना लावा. ज्या देवी मूर्ती आहेत त्यांना हळदी कुंकू लावा. आणि सगळ्यात ज्या रॉयल देवता आहेत म्हणजे आपण विष्णू म्हणू, त्याला तुम्ही अत्तराचा फाया लावू शकता. समजा मेष रास असेल धरली तर त्याचा गणपती आराध्य दैव आहे. वृषभ रास असेल तर कोणत्याही देवीची उपासना फलदायी. मिथुन रास असेल तर ती बुधाच्या अंमलाखाली येते, तर बुद्धी देवता सरस्वती आहे. त्याच्यानंतर कर्क रास असेल तर शिव आहे, कारण कर्क म्हणजे चंद्र आणि कैलास राणा शिवचंद्रमौळी म्हणून कर्केला. सिंह रास असेल तर त्याला सूर्याची उपासना. कलशामध्ये स्वच्छ जल घ्यायचे. जर तुम्हाला शक्य असेल रोजच्या रोज पंचामृत तर पंचामृत घ्यायचे. पंचामृत नसेल तर दूध घ्यायचे. दूधही नसेल तर पाणीच घेतलं तरी. फुलं असतील तर फुलं ठीक आहे, नाही तर आपल्या घरामध्ये आपण तुळशी वृंदावन लावलेलं असतं, त्याची तुळस असते. पहा, आपण हे अगदी शास्त्रशुद्ध नाही का, आगमन त्याच्यानंतर अभिषेक हे सगळं बघत नाही. आपण रोजची पूजा नॉर्मल जी आहे त्याच्यावर चर्चा करतो. त्याच्या पुढे तादात्म्य होऊन बसा. दिवसभरामध्ये जी ऊर्जा तुम्ही तुमच्यामध्ये घ्याल आणि ती घेऊन जेव्हा तुम्ही दिवसभर बाहेर पडाल तेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती येणार नाही, कारण तुमच्या भोवती त्या ऊर्जा लहरीचं कंपन तयार झालेलं असेल. तुमच्या भोवती ती एक शील्ड तयार झाली असेल. आणि बघा तुम्हाला कसं वाटतं. एक 7 दिवस तुम्ही अशा पद्धतीने पूजा करा आणि चुकलं तर चुकू द्या. ती आई आहे आपली, ती काही रागवणार नाहीये. तुम्ही हे करा, पहा, मला सांगा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याकडे आनंद पिंपळकर सर आलेले आहेत. त्यांनी मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलं की देवघर कुठे असावं आणि देवघरामध्ये देव कसे असावे, त्याची मांडणी कशी करावी हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये आता ते सांगणार आहेत की देवपूजा कशी करावी. खरं तर रोज सकाळी आपण गडबडीत देवांना स्नान घालतो आणि त्यानंतर आपली गडबड असते देवपूजेची. तिथे मग आपण वाचन करायचं का, कुठली पोथी वाचायची, असे खूप संभ्रम पडतात. आपण रोज देवपूजा करतो, ती योग्य आहे का हेही आपल्याला माहीत नसतं. मला असं वाटतं की ही माहिती आपण आनंद सरांकडूनच जाणून घेऊया, कारण मला सुद्धा या संदर्भातले खूप प्रश्न आहेत. आपण असं म्हणतो की आपली भक्ती ही खूप भाबडी असावी, आपली भक्ती ही खूप मनापासून असावी, पण त्याचबरोबरीनं काही गोष्टी ज्या आहेत त्या तज्ज्ञांकडून जर का ऐकल्या आणि आपण तशा केल्या तर मला असं वाटतं की त्याची फळश्रुती जी आहे ती आपल्याला खूप छान पद्धतीनं होऊ शकते. आणि म्हणूनच हा आजचा पॉडकास्ट आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार सर. ओम साईराम. ओम साईराम. खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये. आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे रोज सगळेजण आपल्या देवघरामध्ये जे देव असतात त्याची पूजा करण्याचा प्रयत्न करतात असं मी म्हणते, कारण ती योग्य आहे अयोग्य आहे, काय केलं पाहिजे या संदर्भात माहिती नाहीये. आपापल्या श्रद्धेनं ते चालू असतं. तर आज तुम्ही अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं मागच्याला सांगितलं तसं सांगा. पहा स्मिताताई, शास्त्रोक्त पद्धत म्हटली की आपले लोक पूजाच करणार नाहीत, कारण मग ते खूप पाळणं आलं, हे आलं ते आलं. आणि आपल्याकडे एवढे गैरसमज आहेत ना की आपण देवाचं केलं म्हणजे देव आपलं चांगलं करतो आणि आपलं देवाचं काही चुकलं की आपलं काहीतरी वाईट होतं. हे पहिलं डोक्यातनं काढलं पाहिजे. आपल्या घरामध्ये आपल्याकडनं काही चुकलं आपल्या आई वडिलांबाबतीत तर आपले आई वडील नाराज होत नाहीत किंवा काही शिव्याशाप देत नाहीत आपल्याला. तसं परमेश्वराच्या बाबतीत जर आपल्याकडनं काही चुकलं तर तिथं जगन्माता आहे, ती कशाला तुम्हाला काही त्रास देईल. ते खूप सारे गैरसमज आहेत. मला वाटतं की आपली लोक असे काही काही चित्रपट वगैरे बघतात आणि ते तेच इमेजिन करतात. तर जसं की आता दिवा विजला समजा, तर आता कधी कधी होतं असं, माझ्याकडे नेहमी फोन येतात की अहो रोज आम्ही दिवा लावतो आणि दिवा फटकन विजतो, मग आता कोणी आमच्याकडे जाणार का, मारणार का वगैरे. तर तो काय मराठी चित्रपट आहे का. कापूस बदला, तेल बदला, या सगळ्या गोष्टी अशा नका घेऊ तुम्ही की मी आता केलं तर माझं खूप माझ्याकडे पैशाचा पाऊस पडणार आहे आणि माझं चुकलं तर माझं काही वाईट होणार आहे, असं नाहीये. सगळ्यात महत्वाची पूजा करतानाचा पहिला भाव ही श्रद्धावान लभते फलम, म्हणून श्रद्धा हा फार मोठा भाव आहे. सगळ्यात पहिल्या डोक्यातनं काढा की मला वेळ नाही. तुम्ही लवकर उठा, घाई असेल तर लवकर उठा. आणि मी म्हणतो की वेळ ही पूजेसाठी सकाळचीच योग्य असते खरं तर. पण ठीक आहे, तुम्हाला नाही जमलं शक्य की तुम्हाला उद्या मुंबई सारख्या ठिकाणी राहताय आणि तुम्हाला 5लाच घर सोडायचंय, रात्री तुम्ही उशिरा येत आहे, तुमची विश्रांती होत नाही, तुम्ही बसल्या बसल्या नामस्मरण करू शकता, प्रवासामध्ये नामस्मरण करू शकता. चला तो भाग आला इथं. तुमचा आज विषय असा आहे की घरची पूजा कशी करायची. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनामध्ये श्रद्धाभाव ठेवणं गरजेचं आहे.
उरकायचे म्हणून उरकायचं असं नसायला पाहिजे. देवासाठी 5-10 मिनिटं ही वेळ काढायलाच हवे. कलशामध्ये स्वच्छ जल घ्यायचे. जर तुम्हाला शक्य असेल रोजच्या रोज पंचामृत तर पंचामृत घ्यायचे. पंचामृत नसेल तर दूध घ्यायचे. दूधही नसेल तर पाणीच घेतलं तरी चालेल. आणि फुलं असतील तर फुलं ठीक आहे, नाही तर आपल्या घरामध्ये आपण तुळशी वृंदावन लावलेलं असतं, त्याची तुळस असते. पहा, आपण हे अगदी शास्त्रशुद्ध नाही का, आगमन त्याच्यानंतर अभिषेक हे सगळं बघत नाही. आपण रोजची पूजा नॉर्मल जी आहे त्याच्यावर चर्चा करतो. अगदी शास्त्र शुद्ध करायची तर ते मी तुम्हाला सांगतोच. जसं की म्हटलं की अष्टगंध व्हा, काही नाही तर तुम्ही सुगंध म्हणून त्यांना अत्तर लावा देवांना. हिना अत्तर आवडतं, प्राजक्ताचं अत्तर आहे किंवा चंदनाचं अत्तर आहे ते लावा. हळदी कुंकू असतंच की घरामध्ये, हळदी कुंकू तुम्ही लावा. दिवा उदबत्ती दाखवा. आता त्याच्यातही परत संभ्रम आहे की उदबत्तीला बांबू असतो, बांबू जाळायचा नाही. धूप लावा. बघा, प्रत्येक गोष्टीला आहे का नाही काम. धूप लावा आणि नामस्मरण करा आणि बस झाली पूजा. काही वेगळं करायची गरज नाही. आता हे जर तुम्हाला अगदी नाही शास्त्र शुद्ध करायची आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे बसायला आसन घेणं गरजेचं आहे. काही लोक उभ्या उभ्याच पूजा करतात, तसं चालणार नाही. दर्भाचं आसन असेल तर उत्तम, नाहीतर सुती आसन, आसनावर बसावं. उजव्या बाजूला आपल्या तांब्या कलश जो आहे तो घ्यावा. वाटीमध्ये दूध, साखर, पंचामृत घ्यावं. आपल्या तिथंच बाजूला थोडीशी फुलं घ्यावीत. आता काय काय आवडतं, कृष्णाला तुळस आवडते, तुमच्याकडे शिवशंकर असेल तर त्याला बेल आहे, बालाजीची मूर्ती असेल तर त्याला तुळशी पत्र आहे, तुमचा पांडुरंग असेल तुमचं इष्टदैवत तर त्याला तुळशी पत्र आहे. मग ते सगळं आणा. तुमच्याकडं आपण म्हणतो की घरामध्ये हनुमानाची मूर्ती नसावी, पण काही लोक हनुमान भक्त असतील तर त्यांचं चमेलीचं फुल असावं. विष्णूचे रूप असतील तर त्याला तुम्हाला प्राजक्ताची फुलं आहेत किंवा वेगवेगळी ऑस्टरची सुगंधी फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत. लक्ष्मी असेल, देवी असेल तर तिला सुगंधित फुलं. हे सगळं आधी तयार ठेवायचं. दिवा उदबत्ती म्हणजे धूप तयार ठेवायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या देवतांना अक्षता टाकून आवाहन करायचं की हे देवतांनो, मी आपली पूजा करतोय आणि माझ्या हातून काही चुकलं असेल तर क्षमा करावं आणि माझ्यावरती अखंडित कृपा करावी. गणपतीचा एखादा श्लोक येत असेल तर तो म्हणा. काही नाही तर तुम्हाला चला येत नसेल तर युट्यूबला लावा. आता काय सगळं तर तयार आहे का नाही. मग एक एक देवता पुन्हा अक्षता तांबणामध्ये टाकायच्या थोड्या आणि एक एक देवता तांबणामध्ये घ्यायच्या. खरं तर नियमाप्रमाणे एक देवता घेऊन तिला स्नानाभिषेक करून तिला पुसून तिला गंध लावून परत जागेवर ठेवायचा हा नियम आहे. पण आता जर ते शक्य नसेल तर तुम्ही सगळ्या देवता त्या तांबणामध्ये घ्या आणि प्रत्येक देवतांवर अभिषेक करा. सगळ्यात पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करा, मग तुम्ही पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करा, मग परत तुम्ही पाण्याचा अभिषेक करा. मग तुम्हाला अगदीच आणखीन थोडं पुढे जायचं असेल तर अत्तराचाही अभिषेक करा. अर्घ्य म्हणजे तुम्ही तुमच्या पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात हळदी कुंकू फुलाक्षर टाकून त्याचं स्नान घाला आणि मग अभिषेक करा. अभिषेकामध्ये श्री सूक्त असेल, पुरुष सूक्त असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, काही नाही तर ओम नमो भगवते वासुदेवा म्हणा, काही नाही तर ओंकार म्हणा सातत्याने, ओम ओम म्हणत तुम्ही अभिषेक करा. आता अभिषेक म्हणजे काय तुम्ही तासन तास करायला पाहिजे असं नाही. तुम्ही 20-21 पळी एखाद्या देवतांवरती ओंकार 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 म्हणून, जरी जसं आपण संस्कार असतात काही 16 संस्कार आहेत, 16 वेळा ओंकार म्हणून पाणी किंवा पंचामृत परत पाणी सोडलं तरी चालेल. मग देवतांना स्वच्छ कपड्याने पुसावं. मग पुन्हा जिथं तुम्ही ठेवणार आहात त्या ठिकाणी चिमूट चिमूट अक्षरा ठेवून त्याच्यावरती त्या देवता स्थापन कराव्यात. मग तुम्ही तुमच्याकडे जर चंदन असेल जे आपण घासतो पूर्वी सहाणीवरती, ते स्वतः चंदन घासून तयार केलं तर ते जास्ती प्रभावी आहे. कारण आजकाल मार्केटला ही जी चंदनं मिळतात त्यात थोडं केमिकल असतं. तर ठीक आहे, हरकत नाही. ते नसेल शक्य तर चंदनाची पावडर मिळते, ती ओली करून त्या देवतांना लावा. ज्या देवी मूर्ती आहेत त्यांना हळदी कुंकू लावा. आणि सगळ्यात ज्या रॉयल देवता आहेत म्हणजे आपण विष्णू म्हणू, त्याला तुम्ही अत्तराचा फाया लावू शकता किंवा एखाद्या फुलावरती अत्तर शिंपडून ते फुल सुद्धा त्या ठिकाणी शिवू शकता. आणि मुळात फुलांना वासा असतो. मोगरा आहे, चमेली आहे, जाईजुई आहे, जी सुगंधित फुलं आहेत ती अर्पण करा. तो डोळ्यासमोर आण की अशा पद्धतीने सगळे चांदीचे सुंदर देव मांडलेले आहेत आणि त्या देवतांना ती फुलं अर्पण केली आहेत. आणि त्यानंतर ते हळदी कुंकू तू वाहिलेला आहेस आणि तो ओंकाराचा ध्वनी चालू आहे, भले तुझा युट्यूबवर चालू दे किंवा स्वतः म्हणते, आणि त्या वातावरणामध्ये जेव्हा ते धूप जाळतो, तो जो दिवा प्रज्वलित होतो, त्यानंतर डोळ्यासमोर आण की इतक्या आनंदी भावना निर्माण होते मनामध्ये. आणि त्यानंतर तुम्ही कापूर जाळवा, भीमसेनी कापूर, आणि कापराने आरती करावी, दिवा दाखवावा, उदबत्ती दाखवावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज आपल्याला जेवायला लागतं का नाही, मग देवाला नैवेद्य नको का दाखवायला. ठीक आहे, तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही साखर दाखवू शकता, दूध साखर दाखवू शकता. रोज आपण एवढ्याला खाऊ आणतो आपल्या मुलांसाठी, स्वतःसाठी, त्यातला एखादा गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता. थोडक्यात काय, भोळी भक्ती भोळा भाव. आणि जेवढ्या भोळ्या भक्तीने आणि भोळ्या भावाने आत्म्याने तुम्ही आवाज देता तेव्हा सुदाम्याचे पोहे सुद्धा त्या कृष्णाला चालतात.
त्यामुळे तुमची मिठाई असो पण तुमच्या भावनेने दिलेली उष्टी मिठाई सुद्धा त्याला चालते. आणि म्हणून या भावनेने रोज जर पूजा केलीत ना आणि रोज नामस्मरण जरूर करावं. कशाचं काय नाही तर ओमकार म्हणा, श्रीराम जयराम जय जयराम, ओम नमो भगवते वासुदेवाय. कोणताही एक तुमचा उपास्य दैवत कुठला आहे ते माना. दत्त असेल तर दत्तात्रयांचा बीज मंत्र घ्या आणि रोज 1, 2, 3, 5 मिनिटं का होईना त्याच्या पुढे तादात्म्य होऊन बसा. दिवसभरामध्ये जी ऊर्जा तुम्ही तुमच्यामध्ये घ्याल आणि ती घेऊन जेव्हा तुम्ही दिवसभर बाहेर पडाल तेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती येणार नाही, कारण तुमच्या भोवती त्या ऊर्जा लहरीचं कंपन तयार झालेलं असेल. तुमच्या भोवती ती एक शिल्ड तयार झाली असेल. आणि बघा तुम्हाला कसं वाटतं. 7 दिवस तुम्ही अशा पद्धतीने पूजा करा आणि चुकलं तर चुकू द्या. ती आई आहे आपली, ती काही रागवणार नाहीये. तुम्ही हे करा, पहा, मला सांगा. वा वा वा. म्हणजे तुम्ही हे सांगितलं ते फार महत्वाचं आहे की भक्तिभावाने आपल्याला जे करायचंय ते करायचं आहे. कारण मग आता बऱ्याच जणांचे खूप असे प्रश्न असतात की नाही ते सगळं ठीक आहे, तुम्ही म्हणालात आता बसून करा, ताम्हणात घ्या, आमचा देवारा तर वरती असतो. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की जागा कमी हे मला आहे. मान्य केलं. आता मुंबई सारख्या ठिकाणी आहे. आता बघा मुळामध्ये ज्यावेळेस आपण पूजेला बसतो, आता नियम काय आहे. आता पुन्हा मी तेच सांगतो की दाखवताकीच जीवनात एवढं पाळणं शक्य नाही. मांडी घातल्यानंतर जेव्हा ताट बसतो तेव्हा जी नाभी असते त्या नाभी समोर त्या देवतेचं स्थान असावं, असा एक इन जनरल नियम. बसल्यानंतर आपण जेव्हा पद्मासनात बसतो तेव्हा पायाची जी टाच असते ना ती आपल्या जिथं कुंडलिनी असते तिथं प्रेशर करते आणि नामस्मरण करतो तेव्हा ती सहस्रापर्यंत जाते रोजच्या नामस्मरणाने. आता कुठं शक्य आहे, जागा नाही. मग मी तुम्हाला तेच म्हणतोय की ठीक आहे, तुम्ही भले तुम्हाला मनोभावे तुम्ही उभं राहून पूजा करा, पण क्षणभर तिथं मांडी घालून बसू शकता का नाही. तिथं तुम्ही आसन मांडला तिथं मांडी घालून बसा. मांडी घालून बसणे हे तुमच्या कुंडलिनीला जागृत करण्याचं माध्यम आहे. ठीक आहे ना. म्हणजे करू शकतो. बघा करायचं तर कुठे, ठीक आहे, तुम्हाला जागा नाही तुम्ही पूजा करा, तिथेच खाली मांडी घालून बसा. तिथं नाही तर हॉलमध्ये पूर्वेकडे तोंड करून बसा, डोळ्यासमोर ईश्वर आणा, नामस्मरण करा. येस, त्याला तुमच्यात उतरवा. बरोबर, हे महत्वाचं. आता आपण देवपूजा करताना जे वस्त्र वापरतो तर ती देव ठेवण्यासाठी जे वस्त्र असतात ते, आणि देवपूजा करताना अंघोळ झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर आपण जे त्यांना पुसण्यासाठी जे वस्त्र असतं तर या वस्त्रांचा रंग कुठला असायला हवा. आता लाल रंग असावा हा जनरली सांगितला जातो, पण वेगवेगळं पंचा पण आपण वापरू शकतो पुसण्यासाठी. सुती कापड असावं, देव व्यवस्थित पुसले जावे, हा यामागचा हेतू आहे. आता तर मग काळं कापड नसावं हा तर जनरल नियम आहे की काळं नसावं. देवतांची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण ऑरेंज कलर वापरू शकतो, रेड कलर वापरू शकतो. हिरवा काही वापरला जात नाही, कारण हिरवा आपण तो देवीला साडीसाठी वापरतात म्हणून तो त्या वस्त्राचा आहे म्हणून तो वापरला जात नाही. बाकी रेड कलर तुम्ही वापरू शकता. आणि थोडक्यात काय की ते कापड स्वच्छ असावं, म्हणजे असं असावं की ते पुसलेलं व्यवस्थित ऍब्झॉर्ब व्हावं त्या कापडामध्ये, बाकी काही हेतू नाही. देव मांडण्यासाठी जर तुम्ही कापड टाकत असाल तर ते तुम्ही ऑरेंज कलरचं ठेवू शकता, ते तुम्ही रेड कलरचं ठेवू शकता. ग्रीन पण काही ठिकाणी चालेल, म्हणजे असं काही नाहीये, पण शक्यतो ग्रीन अवॉइड करतो, ब्लॅक आपण अवॉइड करतो. रेड आणि ऑरेंज कलर उत्तम राहतो. बरं, आणि हे रोजच्या रोज बदललं पाहिजे का. हा झटकलं तर पाहिजे, रोज झटकलं नाही, धुवून आपण ते नाही ना, तेवढं जर शक्य होत नसेल, मी तुम्हाला सांगतो की अगदी शास्त्र शुद्ध करायचं म्हटलं पंचोपचार तर ते मला नाही वाटत की मुंबई पुण्यासारख्या ज्या धावपळी त्यांना मग काय होतं, मग मी नाही करत पूजा असं होतं. ठीक आहे, नसेल ना असं करा. मग कापसाचं वस्त्र अर्पण करणं आलं, मग देवांना अत्तर लावणं आलं, मग पंचोपचार प्रकार आला. तर हे जर घाईघाईत शक्य नसेल तर ठीक आहे, नाही तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा बदलू शकता ना, बदलू शकता 2-3 वेळा. शेवटी ते घाण झालं नाही पाहिजे. त्याच्यावरती काय काय पडतं, कधी कधी फुलांचे काळे डाग पडतात, कधी कधी हळदीचे डाग पडतात. बस ते स्वच्छ असावं आणि धूत असावं आणि स्वच्छ दिसावं. मग त्याला असं काय वर्षानुवर्ष लोक कापड बदलत नाही, पूजाच करत नाही. त्या देवांना सुद्धा एवढं किटण चढलेलं असतं, फार आश्चर्य वाटतं मला. आणि मग कसं काय कल्याण होणार. आता सगळेजण खूप व्यस्त असतात, त्यामुळे आपण अशा पद्धतीनं भक्तिभावानं पूजा करू शकतो. हे तुम्ही खूप छान सांगितलं. पण पंचोपचार पूजा म्हणजे काय आणि ती कशी करावी. मी तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो, पंचोपचार आणि षोडशोपचार असे वेगळे प्रकार. पंचोपचारामध्ये काय होतं, धूप, दीप, नैवेद्य, आरती, हे जे 5 उपचार आहेत त्याला पंचोपचार पूजन म्हणतात. आणि षोडशोपचार म्हणजे 16 उपचार केले जातात. म्हणजे आवाहन, अक्षतारोपण, स्थापन, मग त्याच्यावर अभिषेक, मग पूजन, मग पुष्पार्पण, मग ते पंचोपचार, मग आरती, प्रसाद, नैवेद्य आणि मग आरती, असे 16 उपचार केले जातात. म्हणजे पंचोपचार आणि षोडशोपचार. तर रोजच्या पूजेमध्ये हे जे पंचोपचार आहेत जसं की गंध, फूल, धूपदीप, नैवेद्य आणि आरती, हे झाले 5 उपचार. अगदी हे पंचोपचार सर्वांना मान्य आहेत.
अगदी षोडशोपचार पूजा करणं म्हणजे ते फारच शास्त्रशुद्ध. अगदीच वाटलं तर महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा भटजी एखादा बोलून अशा पद्धतीने षोडशोपचार पण पूजा करू शकता. म्हणून आपल्याकडे बघा पौर्णिमा आणि अमावस्येला सत्यनारायणाची पूजा करायला सांगितली, कारण हे आपल्या पूर्वजांना माहिती आहे की पुढे जाऊन ही लोक सगळी गडबड करणार आहेत आणि म्हणून त्यांनी ठरवलंय की महिन्यातनं एकदा तुम्ही अशी पूजा करा, 16 सोमवारचं व्रत करा, अमुक करा, तमुक करा. आपल्याकडे जर बघितलं तर आपल्या धर्मामध्ये एवढी व्रत वैकल्य आहेत की प्रत्येक महिन्यात काहीतरी आहे, कारण त्यांना माहिती होतं की आपली माणसं ही चुकायला नकोत आणि त्यांच्याकडे सातत्याने व्रत वैकल्याच्या माध्यमातून या षोडशोपचार पूजा व्हाव्यात. आणि जर षोडशोपचार शक्य नसतील तर पंचोपचार रोजच्या रोज करा. आणि अगदी पंचोपचार शक्य नसेल म्हणजे खरं सांगायला गेलं होऊ शकतं. आता आपण मंत्रजाप, कुठला मंत्रजाप करणं हे फलदायी ठरू शकतं? आता काय आहे माहितीये का, याच्यावरती आपल्याला एक वेगळा एपिसोड घ्यावा लागेल. त्याचं असं आहे की प्रत्येक राशीचं दैवत वेगळं ठरवलेलं आहे. आता समजा मेष रास असेल धरली तर त्याचं गणपती आराध्य दैव आहे. वृषभ रास असेल तर कोणत्याही देवीची उपासना फलदायी. मिथुन रास असेल तर ती बुधाच्या अंमलाखाली येते तर बुद्धी देवता सरस्वती आहे. त्याच्यानंतर कर्क रास असेल तर शिव आहे, कारण कर्क म्हणजे चंद्र आणि कैलास राणा शिवचंद्रमौळी म्हणून कर्केला. सिंह रास असेल तर त्याला सूर्याची उपासना आहे. कन्या रास असेल तर त्याला सरस्वती आणि कोणत्याही देवीची उपासना आहे. तुळ रास असेल तर त्याला देवीची उपासना आहे. एकदा वेगळा घेऊ आपण भाग. आता आपण वृश्चिक राशीला गणपती चालतो, हनुमान चालतो. धनुराशीला दत्तगुरु किंवा कोणतंही गुरुदैवत चालतं. मकरेला श्री शनी, हनुमान किंवा कोणतंही उग्रदैवत शिवदैवत चालतं. कुंभेलाही तेच चालतं. आणि मीन राशीला दत्तात्रय किंवा कोणतेही तुमचं गुरुदैवत असेल त्याच्या नामस्मरणाचा मंत्र चालतो. मग आता तुम्हाला जो आवडेल तो. आणि या सगळ्यावरती जगन्मान्य मंत्र आहे तो म्हणजे पंचोपक्षरी ओम नमः शिवाय. है ना. काही मंत्र असे असतात की तुम्ही आता बघा विठ्ठल, आता तुम्ही जर हरिभक्त पारायणात तर विठ्ठल 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 विठ्ठल, त्या ठ जेव्हा आपटतो तेव्हा हृदयाची प्रक्रिया जी होती त्याच्यात तुमच्या डोक्यात सेरोटिन व्हायला लागतो. आता हे शास्त्राने सिद्ध केले. आणि म्हणून शेकडो मैल पांडुरंगाच्या नावाने का चालत जातो माणूस. का बरं कंटाळा येत नाही? तू 10 मिनिट चाल बरं, नको वाटतं. कानात काय काय लावून आपण चालतो, मजा येत नाही. पण ते तू विठ्ठलाचं गाणं कानात आई, तू 5 किलोमीटर चाललेलं पण तुला कळणार. आणि स्वतः जर विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये तशा प्रकारच्या ऊर्जा जागृत होतात. कारण तो विठ्ठा विठ्ठा म्हणा ठळला ठ आणलं की संपूर्ण शरीर एक प्रकारचं स्पंदित होतं. प्रत्येक मंत्रात जागृती आहे. कोणचा मंत्र असं दाखवा की ज्याच्यामध्ये जागृती नाही. कोणत्याही मंत्र, आता साधं आपण एखादं शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, प्रत्येक असा जो आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचा ओठ आणि जी जीभ आहे त्याची हालचाल बघितली आणि जर तुम्ही त्या ताकदीने म्हटला तर तुम्हाला प्रत्येक वेळेचं जे स्पंदन आहे ते नाभी, पोट, हृदय, डोळे, कान, दात याच्यावर आपटतं. करून बघा कोणताही मंत्र म्हणा. म्हणून आमच्या ह्या ज्यांनी या मंत्रांची निर्मिती केली आहे त्या प्रत्येक मंत्रामध्ये एक प्रचंड ताकद आहे. ती ताकद कुठली आहे? तुमच्या शरीराला जागृत करण्याची. आणि शरीर काय? परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वर काय? पिंड आहे, पिंडी आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे तो ब्रह्मांड आहे, आपण पिंडी आहे, तर पिंडी ते ब्रह्मांडी. आणि जर आपण आपल्यातलं ईश्वर जागृत केला ना, हे माऊली काय होते? माणूसच होते ना, पण त्यांच्यामध्ये ईश्वर तत्व का जागृत झालं? म्हणजे हे जर केलं तर सामान्य माणसांना सुद्धा हे खरं तर शक्य, पण आपण अडकलोय रोजच्या जीवनामध्ये. आयडियली पूजा ही सकाळच्या वेळात झाली पाहिजे, म्हणजे सूर्योदया नंतर की सूर्योदयानंतर 1 तासाच्या अवधीमध्ये पूजा ही चांगली मानली जाते. पण जर त्याला पण कारण आहे पहा, त्याला पण कारण की इकडे सूर्य उगवलेला आहे. आता घरात आपल्या सूर्यच येत नाही हल्ली, तर त्यावेळेस तुम्ही बाहेर जाताय, ते विहिरीतनं पाणी आणताय, म्हणजे पूर्वीची कन्सेप्ट. मग तुळशीची पानं तोडताय, त्याच्यानंतर तुम्ही फुलं तोडून आणताय. आता तुम्ही यामध्ये तुम्ही म्हणजे पुरुष मंडळी पूजा करतात तर ते उघडे आहेत, पंचावरती आहेत. तिकडे सूर्य उगवलेला आहे, त्याच्यात डी जीवनसत्व सुरुवात झालेली आहे. तो उघड्या अंगाने, ओल्या अंगाने, त्याच्या अंगावर आता काही घाण राहिलेली नाही. तो जातो तेव्हा डी जीवनसत्व डायरेक्ट त्याची त्वचा ओढायला सुरुवात करते. मग तो बेलाला हात लावतो, बेलाच्या झाडाला हात लावतो, तो तुळशीला हात लावतो, तो फुलांना हात लावतो, तो मातीला हात लावतो, तो चंदनाला उगाळतो. हे कुठे आहे? निसर्गाशी तादात्म्य पावतो तो त्या ठिकाणी. आणि हे सगळं करून ज्यावेळेस तो पूजा करतो त्यावेळेस निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याचं शरीर हे सुदृढ होण्यास मदत. अर्घ्य देताना तो काय करतो? हृदयापर्यंत हात नेतो, पाणी सोडतो, पाणी डोक्यापर्यंत पाणी सोडतो, तेव्हा त्या पाण्याच्या जलधारेतून त्या सूर्याची किरण तिथून हृदयापर्यंत जातात.
तर ही कन्सेप्ट आहे. आता इथं नदीत आंघोळ करायची म्हणते तर नदी सगळ्या फेसाळल्यात. म्हणजे तो जो पूर्वीचा काळ होता ना, त्याला या गोष्टी इतक्या परफेक्ट होत्या, शास्त्रोक्त. म्हणून सूर्य उदयानंतर 1 तास का तर डीजीवन्स. प्रत्येक ठिकाणी निसर्गाची ऊर्जा, निसर्गाचं कंपन हे तुमच्यात निर्माण करणं म्हणजेच पूजा करणं. वा, हेही खूपच तुम्ही म्हणजे या पद्धतीनं जर समजून आपण घेतलं तर मला असं वाटतं की तो भाव आपोआप यायला लागेल. आपण का करतोय, कशासाठी करतोय हे आपल्याला कळणं फार महत्वाचं असतं. आता पूजेला बसताना आसन घ्यावं का? हो, बघा, जमिनीवर बसून तर पूजा होतच नाही. आता तुम्ही म्हणता फ्लॅट सिस्टीम मध्ये जागाच नाही, तिथे एका रूम मध्ये 15 लोक आहेत छोटे, तर हरकत नाही. पण ज्यावेळेस पूजा करायला तुम्ही उभा राहाल ना, तेव्हा पायाखाली काहीतरी कापड घ्यावं. म्हणजे मिळतात ना हल्ली, ते बस्कर म्हणतो आपण, तर ते घेऊन बसावं त्याच्यावर. आणि अगदी सगळ्यात चांगलं आहे म्हणजे दर्भाचं आसन मिळतं. हा, पण दर्भाच्या आसनात थोडी पवित्रता ठेवायला लागते. काही नाही तर लोकरीचं आसन, ज्याच्यामध्ये ऊर्जा संग्रहित होते, अशा प्रत्येक गोष्टीवरती बसायला हरकत नाही. कारण त्या ऊर्जा त्या शरीरात. पूर्वी पहा आपल्याकडे घोंगडी असायची, पहा आजही पहा, म्हणजे घोंगडीवर बसून पूजा करत नाही जनरली, पण तुम्ही रोजच्या वापरात घोंगडी ठेवा. पूर्वी घोंगडी अंगावर घ्यायची, आता आपण घेऊ शकणार नाही, अंग खाजेल खूप. तर घोंगडी जरूर टाका तुम्ही. बघा, म्हणजे घोंगडी तुम्ही टाकली, त्याच्यावर तुम्ही तुमचं भले बेडशीट टाका आणि तुम्ही रोज घोंगडीवर झोपायला सुरुवात करा. पाठीचे त्रास तुम्हाला होणार नाही. आणि आमची घोंगडी कोणी धारण केली आहे? खंडोबानी. तो भंडारा लावतो. भंडाऱ्यात काय? अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. आमच्या परदेशातल्या लोकांनी त्याचं भले पेटंट घेऊ द्या, पण आम्ही सर्वात पहिला शोध लावला की कपाळाला भंडारा लावला की माणूस अँटीसेप्टिक होतो. बरोबर आहे. जखम झाली आम्ही हळद टाकतो. काय आहे हे सगळं? तो खंडोबा अंगावरती कांबळ घेतो. ते कांबळ का घेतो? तर हे सगळं शरीराचं शास्त्र आहे. मला तर ह्या देवता आहेत ना, म्हणजे मला तर असं म्हणणं आहे की तू एकदा एक आपला स्पेशल एपिसोड ठेव. प्रत्येक देवता त्याचे अवयव, अगदी खंडोबाच्या पगडीपासून बानू माळसापर्यंत प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. त्या कृष्णापासून ते त्याच्या 16,000 बायकांपर्यंत सगळ्याला अर्थ आहे. त्याच्या गोपगोपिकांपासून ते पार अगदी त्या शिवाच्या शिवसोमसूत्रापर्यंत सगळ्याला आधार आहे. या सगळ्या मागे एक प्रचंड विज्ञान आहे. आणि त्या विज्ञानाला त्या लोकांनी कसं काय त्यांना माहिती होतं माहित नाही, पण त्यांनी त्यांना देवतांच्या रूपात गुंफून सोडलं. आणि सगळ्यात मोठी भावना बघ ना काय, की काय नाहीये प्रत्येक, तुला माहिती का, तुझ्या घरामध्ये कोळाष्टक लागतं, कोळी. त्या कोळ्याचा पण देव आहे, कोळी देव आहे तो. त्या कोळ्याचं मंदिर आहे. कालहस्तीमध्ये कोळ्याचं बाकायदा मंदिर आहे आपल्याकडे. म्हणजे इतक्या क्षुल्लक जीवाला सुद्धा देवत्व दिलेलं आहे. हा, म्हणजे पालीचं पण मंदिर आहे. पालीच्या तिथं तर सोन्या चांदीच्या पाली बनवलेल्या आहेत. म्हणजे त्या शिडीवरनं जायचं, तुमचं डोकं त्याला लावायचं. म्हणजे समजा पूर्वी पल्ली पतन नावाचा प्रकार असायचा. तुझ्या अंगावर जर पाल पडली तर ते अशुभ मानलं जायचं. आता तो काळ तसा होता. आता इथं म्हणजे आता कसं आहे, डोक्यावर पडली तर असा माणूस राजा होतो. खांद्यावरून पडली, पायावरनं वर गेली, कस तरीच वाटतं ऐकायला, पण पायावरनं वर गेली तर त्यांना त्रास होतो किंवा काही अपशकुन मानला जातो. मग तो अपशकुन धुवायचा कसा? तर तिथं जाऊन त्या पालीला डोकं लावायचं. तिथे एक चांदीची पाली, एक सोन्याची पाली, ती त्या राजा कार्तवीर राजाने. इव्हन तुला माहितीये का, असा एक पूर्वी हे होतं की तुमच्या घरात पाली फिरत असतील तर काळ्या रंगाच्या कोळशाने कांची नरदराजन असं लिहावं. कांची नरदराजन, कांची नरदराजन. आता हे कार्यक्रम बघणारे मला म्हणतील काय पालीला वाचता येतं का तुमच्या? तसं नाहीये. तर कांची नरदराजा ह्या जी स्पंदनं आहेत, या अक्षर आहेत किंवा जो कोळसा आहे, त्याच्यामधनं अशा प्रकारच्या काही गोष्टी असाच निर्माण होत असाव्यात की ज्यामुळे पाल तिथे येत नाही. तुम्ही खूप मोठी टीप दिली आहे. ही गोल्डन टीप आहे, 100% गोल्डन टीप आहे. कारण खूप जणांना पाल घरात येऊ नये म्हणून काय करा. तुमच्या घरात पाल येत असेल तर तुम्ही आवर्जून कोळशानं बारीक अक्षरात कांची नरदराजा लिहा. मला सांगा काय होत. अर्थात तुम्ही आज लिहाल आणि वर्षानुवर्ष मग त्याच्यावर पाल फिरणार आहे, पण तुम्ही पुसून परत लिहा. करून बघा, पैसे जाणार आहेत का, कोणाचं नुकसान आहे का, कोणी मारणार आहे का, लिहा ना, बघा तर खरं. आमच्या पूर्वजांनी सांगितलेली गंमत करून बघायला काय हरकत. अशा पद्धतीने कांची नरदराजा हे मंदिर आहे. तिथे नरदराजाचं मंदिर आहे, तिथं त्यांनी त्या पाली ठेवलेल्या आहेत. पल्लीपतन. आता आपण बघतो की देवतांच्या मागे पण पाली फिरतात. देवतांच्या मागे पाली फिरतात. किंवा चिचुंद्री घरामध्ये फिरते. आता हे प्रमाण कमी झालं, आता पुढच्या पिढीला चिचुंद्रीच माहित नसेल. वाड्यामध्ये असते, घुस फिरते. आपल्याकडे प्रत्येकाला देवत्व दिले. म्हणजे चिचुंद्री फिरून गेली तर आपण म्हणतो लक्ष्मी आली. म्हणजे एक आहे ना की बघा ना, आपलं केवढं मोठी उदात्त भावना की कोणाला मारू नका. का माहितीये का? कारण सृष्टीचं चलनवलन या सगळ्यांमुळे होते. यातलं एखादं जरी ढासळलं तरी अख्खा सृष्टी नष्ट होईल. म्हणजे परमेश्वराच्या निर्मितीत अडथळे निर्माण होतील. तर हा रूपकात्मक भाव आणि रोजच्या जीवनातला तसा आधुनिक भाव
याचा कुठेतरी ताळमेळ घालून त्या गोष्टी न विसरता कराव्यात असंच माझं म्हणणं आहे. फार भाऊ करू नका, जमेल तेवढं करा. वा वा, खूपच छान सांगितलं. आणि मला असं वाटतं यामुळे बऱ्याच जणांना आता जे प्रश्न होते त्यांच्या मनातले ते त्याचं निरसन झालं असेल. शेवटी जाताना तुम्हाला गोल्डन टिप विचारतो आम्ही, तर गोल्डन टिप काय आजची? गोल्डन टिप मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी नाकपुडी चालू असते समजा. आपण जर बघाल तर आपण नाही का इडा पिंगळा असं म्हणतो, आपली कुठली नाकपुडी चालू आहे त्यानुसार ध्यान केंद्रित करणं फार गरजेचं आहे. तुमची जर डावी नाकपुडी चालू असेल पूजा करत असताना तर तुमचं ध्यान हे खूप केंद्रित होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण जर असं पाहिलं, आता हे रोज सवय लावणं काय, काही लोक लगेच सवय लावतात, आपल्याला अंदाज येतो की डावी नाकपुडी चालू आहे. तर ज्यावेळेस आपल्याला अंदाज येतो की आपली डावी नाकपुडी चालू आहे, अशा वेळेस पद्मासन घालावं, म्हणजे व्यवस्थित मांडी घालावी. तर ज्यांना मांडी घालता येत नाही त्याला आपण काय करू शकत नाही, व्यवस्थित पद्मासनात बसावं, हात अशा पद्धतीने करून क्षणभर श्वास आत घेणे, ज्याला आपण प्राणायाम म्हणतो, अशा पद्धतीने करून कोणचंही नाम फक्त 11 वेळा म्हटलं ना तरी सुद्धा एक वेगळी असीम ऊर्जा जाणवेल. सुंदर टिप आहे, बघा. हो हो, नक्की. आणि मी तर नक्की करून बघणार आहे. आय होप हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल. आणि जसं की आपल्याला आनंद सर म्हणाले की तुम्हाला देवतांबद्दलची अगदी डिटेल माहिती हवी असेल, खरोखर असा पॉडकास्ट अपेक्षित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या विषयासह पुढच्या एपिसोडमध्ये. रामकृष्ण. साईराम.